नमस्कार. रायझिंग स्कॉलर्स ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 द्वारे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी आपण जर यूट्यूब चॅनल नवीन असाल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचत राहतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी परीक्षेचे स्वरूप. इयत्ता 8वीच्या परीक्षेचे स्वरूप सुद्धा 5वी प्रमाणेच आहे. आपण ते समजून घेऊया. या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात. पेपर 1 मध्ये प्रथम भाषा आणि गणित हे 2 विषय अंतर्भूत असतात. सर्वप्रथम प्रथम भाषा या विषयाला 25 प्रश्न असतात, त्याचे गुण 50 असतात. विषय दुसरा गणित या विषयाला एकूण 50 प्रश्न विचारले जातात आणि त्या गणित विषयाच्या 50 प्रश्नाला एकूण 100 गुण असतात. या दोन्ही विषयासाठी म्हणजेच पेपर 1 साठी 1.5 तास वेळ देण्यात आलेला असतो. प्रश्न 75 असतात आणि एकूण गुण 150 असतात. आता आपण पेपर 2 चे स्वरूप समजून घेऊया. पेपर 2 मध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो. तृतीय भाषा या विषयाला 25 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 50 गुण असतात. बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर 50 प्रश्न विचारले जातात, त्यासाठी 100 गुण असतात. एकूण 75 प्रश्न हे पेपर 2 साठी विचारतात, त्याचे गुण 150 होतात. वेळ हा दोन्ही पेपरसाठी समान म्हणजेच 1.5 तासाचा असतो. त्यानंतर या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांची काठिण्य पातळी समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% दिलेले असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% दिलेले असतात, कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. अशा प्रकारे 75 प्रश्नांपैकी जर आपण त्याचा भारांश समजून घेतला तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे साधारणपणे 22 येतात. मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40 म्हणजेच 28 ते 29 प्रश्न येऊ शकतात आणि परत उरलेले 30% म्हणजेच 22 प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असू शकतात. अशा प्रकारे आपण प्रश्नांच्या काठिण्य पातळीचा विचार केलेला आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी प्रत्येक पेपरमध्ये म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील तर ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. अशा प्रकारचे 2 पर्याय बरोबर असलेले प्रश्न असतात, त्या दोन्ही पर्याय बरोबर असतील तर ते दोन्ही पर्याय आपल्याला नोंदवावे लागतात. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. आता सध्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीला असलेलं परीक्षेचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.